नमस्कार, मी श्रुती राहुल। आजची बात या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात महत्त्वाच्या घडामोडीने। ठाकरे सरकारला युतीचा प्रस्ताव देऊन एमआयएमनं नवी काडी टाकली। या काडीमुळे शिवसेना भाजपात हिंदुत्वावरून खडाखडी रंगली। फडणवीसांच्या जनाब ठाकरे या टीकेला उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिजबुल असं म्हटलंय। मात्र एमआयएमला अचानक शिवसेना किंवा मविया सरकारच्या प्रेमाचा उमाळा का आला यावर सुद्धा चर्चा होतीये। पाहूया। मग मी म्हटलं तर रिक्षा चालवायचं असेल तर एक पहिया अजून जोडून द्या ना, आपण कारमध्ये बसून आपण भारतीय जनता पार्टीला पराभूत करू। या एमआयएम बरोबर जाणं जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्या सोबत जाणं मेलो तरी जाणार नाही। एमआयएमच्या एका काडीनं शिवसेना भाजपात पुन्हा हिंदुत्वावरून धुसफूस सुरू झाली आहे। शिवसेनेने आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे। ह्याला काय हिजबुल पक्ष म्हणायचा? हिजबुल जनता पक्ष हे आम्ही त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतोय। भाजपा नाही म्हणत, पाकिस्तान जनता पक्ष। एमआयएमनं महाविकास आघाडी सोबत येण्याचा प्रस्ताव देताच आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे शिवसेना जनाब हा शब्द लावणार का असा खोचक सवाल फडणवीसांनी केलाय। त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा अर्थात पाकिस्तान जनता पार्टी आणि हिजबुल सेनेचं नाव दिलंय। तसंही त्यांनी शिवसेनेने आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे आणि अजांची स्पर्धा वगैरे चालली आहे। त्याचा परिणाम आहे का बघू। पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावरती नतमस्तक त्यावेळेला कोण झालं होतं? म्हणजे आम्ही त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतोय, भाजपा नाही म्हणत, पाकिस्तान जनता पक्ष। जर आपल्याला ते इतर कोणती सेना म्हणत असेल तर मुफ्ती बरोबर जाणारे मेहबूबा मुफ्ती असेल, मुफ्ती मोहम्मद सईद असेल, मग तो अझर मसूद तेव्हा त्यानं सोडलेला, मग ह्याला काय हिजबुल पक्ष म्हणायचा? हिजबुल जनता पक्ष। कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार एमआयएम सोबत जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मात्र तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू असं जलील म्हणतात। आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपने भडीमार सुरुवात करायचं। बघा, एमआयएम बरोबर जाणार, एमआयएम बरोबर जाणार। पहिला मुद्दा म्हणजे शिवसेना या एमआयएम बरोबर जाणं जे औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकी टेकतात त्यांच्या सोबत जाणं मेलो तरी जाणार नाही एवढी आमची कडवट हिंदुत्वाची निष्ठा असताना हा प्रश्न मध्येच उकरायचा आणि आम्ही कसे हिंदुत्वापासून दूर चाललेलो आहोत हे दाखवायचं। आम्ही एवढे काही मूर्ख नाहीये। पण ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले की कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत। त्यांनी सांगून दाखवा ना आम्हाला। हे काय आहे? एक मानसिकता लोकांची तयार झालेली आहे की औरंगजेबच्या कबरी समोर जाऊन आम्ही नतमस्तक होतो, असं काही नाही आहे। पण असं नाही आहे की सगळे मुसलमान जाऊन त्यांच्या कबरी समोर जाऊन नतमस्तक होता आणि गुडघे टेकतात। हे कोणी बोलले, कोणी दाखवले? तुम्ही दाखवा ना आम्हाला असं काय आहे। हे काय ठेवू ना उसका प्रयत्न सुरू ठेवू। कदाचित त्यांना काही दिवस लागतील विचार करण्यासाठी। आज घाईमध्ये इतकं बहु करण्यात आलेला आहे की एमआयएम याच्या सोबत जाणार, त्याच्या सोबत। अरे आम्ही प्रयत्न करत आहे ना बाबा। आता कालपर्यंत मुस्लिम विरोधी वाटणाऱ्या ठाकरे सरकारला एमआयएम अचानक एकत्र येण्याचा प्रस्ताव का देऊ लागलीये हे कोड आहे। म्हणजे एमआयएमचे पक्षाध्यक्ष ओवैसी सोलापुरात 2 महिन्यांपूर्वी जे बोलले होते त्याच्या नेमकं विरुद्ध त्यांचेच खासदार जलील बोलतायत। दफना दिया सेकुलरिज्म को कांग्रेस ने, राष्ट्रवादी कांग्रेस ने। अब क्या बोलेंगे? नहीं, मोदी को रोकना है। मेरे दोस्त, कब से फर्क पैदा हो गया बीजेपी शिवसेना में? कब से फर्क पैदा हो गया? मगर ये लोग आकर हमारे जहनों को कैप्चर करके बैठे। मुसलमानों को बोलेंगे नहीं क्या करें? अरे क्या करना है? तुम इख्तिदार से दूर रहो। पण एक वेळ आलेली आहे। मला हे सांगायचे आहे अंबादास दानवे साहेबांना की आज या देशामध्ये सर्वात घातक कोणता पक्ष असेल तर ते भारतीय जनता पार्टी आहे। म्हणून मी एक प्रस्ताव दिलेला आहे, तर रिक्षा चालवायचं असेल तर एक पहिया अजून जोडून द्या ना, आपण कारमध्ये बसून आपण भारतीय जनता पार्टीला पराभूत करू। यानी हम सब भूल जाएं और तुम जो फैसला करोगे हम गुलामों की तरह, कैदियों की तरह तुम्हारे में हाँ मिलाते रहे। शिवसेना को तुमने सेकुलर बना दिया और मंजलिस को तुमने कम्युनल कह दिया।
माझ्या वतीने मी सांगितलं होतं की आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. जे आम्हाला करता येईल त्या करण्यासाठी आम्ही तयार होतो. देशाला, या राज्याला वाचवण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तापासून दूर ठेवण्याची गरज आहे. क्या शिवसेना सेकुलर पार्टी नहीं है? शिवसेना भारतीय जनता पार्टी की तरह एक कम्युनल पार्टी है, थी और रहेगी हमेशा. ये शिवसेना के सेकुलर है? बताओ शरद पवार साहब, बताओ राहुल गांधी, क्या शिवसेना सेकुलर है? मी त्यांना भेटणार आणि भेटून त्यांच्याशी चर्चा करणार. त्यांना असं वाटलं की भाई कमीत कमी मला काय सांगायचे आहे की तुम्ही बसून चर्चा तर करा ना. एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब ज्या आक्रमकतेने उभे राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर माझं हे नाही, देवेंद्रजी म्हणाले की येरागबाडीचं काम नव्हे, तेव्हा येरेगबाडे पडून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. कि महाराष्ट्र की विधानसभा में उद्धव ठाकरे ने असेंबली में खड़े होकर नहीं कहा था इम्तियाज साहब, अभी हालिया दिनों में कहा था ना मंदिर के बारे में, मस्जिद के बारे में. मुख्यमंत्री है, बताओ कांग्रेसियों, राष्ट्रवादियों, तुमको शर्म नहीं आती कि तुम्हारा ताईद का एक चीफ मिनिस्टर खड़े होकर कहता है कि हमने बाबरी मस्जिद को शहीद किया था. शर्म आनी चाहिए लोगों को. याद करो मुसलमानों, जब मैं तुमसे कह रहा था. काँग्रेसनं नेहमी मुस्लिमांचा फक्त मतांसाठी वापर केल्याचा दावा एमआयएम वारंवार करत आली आहे. राष्ट्रवादीचा सेक्युलरवाद ढोंगी असल्याचं ओवेसींनी वारंवार म्हटलंय. शिवसेनेचं हिंदुत्व देशाच्या ऐक्याला धोकादायक असल्याचंही ओवेसी वारंवार म्हणत आले. मग नेमकं आत्ताच एमआयएमला एकत्रित येण्याची घाई इतकी अनावर का झाली, हा प्रश्न आहे. एमआयएम मागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना करते आणि दुसरीकडे राष्ट्रवादीनेही एमआयएम सोबत जाण्याचा प्रस्ताव फेटाळून लावलाय. एमआयएमनी महाविकास आघाडीला ऑफर दिली युतीची. काय संबंध आहे? कधी दुरान्वयाने तरी आम्ही एमआयएमच्या बाजूला येऊ शकतो असा विचार कोणीतरी केलेला आहे का? पण जो डाव म्हणतो मी, तो डाव हाच आहे की मी एमआयएमने ऑफर द्यायची आणि मग त्यांनी सुरुवात करायची, भाजपने भडीमार सुरुवात करायचं. बघा एमआयएम बरोबर जाणार, एमआयएम बरोबर जाणार. कुणी कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं ते स्वतः सांगू शकतात, पण ज्यांच्यावर जायचं त्या पक्षांनी तो होय म्हणलं पाहिजे. याआधी नवाब मलिकांच्या प्रकरणावरून भाजपनं शिवसेनेच्या हिंदुत्वाला घेरला. आज तक कश्मीर छोड़कर जाने को कहा. त्यानंतर काश्मीर फाईलवरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले गेले आणि आता एमआयएम वरून शिवसेनेच्या हिंदुत्वाला टार्गेट केलं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओही व्हायरल केला जातोय. म्हणूनच मला हे विचारायचं आहे, म्हणजे संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला हेच विचारायचं आहे, ते गाण्यानं कोण होता असं तू, काय झालं असं तू, अरे बेड्या असा कसा वाया गेला असं तू, अशा प्रकारची अवस्था ही का तुमचे संजय राऊत साहेब दिसते आहे? कुठे ते जाज्वल्य बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व की जे काश्मीरी पंडितांच्या मागे उभं राहायचं आणि आज काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला मिरची लागते? इतके का बदलले तुम्ही? काय कारण आहे त्याचं बदलण्याचं? हा प्रश्न आहे. हे शिवसेना प्रमुखांनी केलं म्हणून काश्मीरच्या हिंदू पंडितांना आपल्या या हिंदुस्थानामध्ये स्थान मिळालं, घर मिळालं, रोजीरोटी मिळाली. हे येरागबाडीचं काम नव्हतं. आमचं हिंदुत्व जागवत असताना तुम्ही फुटीरतावाद्यांबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापली. कुठे गेलो होतं तुम्ही तुमचं हिंदुत्व? अफजल गुरुला सुद्धा ते काय हुतात्मा बित्वात्मा म्हणत होते, ते तुम्हाला चालतं त्यांच्या मांडीला मांडी लावत असताना काय हिंदुत्व तुमचं भ्रष्ट झालं नव्हतं? आम्हाला शिकवता हिंदुत्व. 370 कलम काढल्यानंतर सुद्धा आणि तुम्ही सत्तेत असताना सुद्धा किती 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 निर्वासित झालेल्या हिंदू पंडितांना घरं दिली, त्याचा हिशोब पहिला मांडा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाहीये. एमआयएम कदापि महाविकास आघाडी सरकारमध्ये येऊ शकत नाही, हे शिवसेनेनं स्पष्ट केलंय. शरद पवारांनी सुद्धा एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावलाय. मात्र अचानक एमआयएमला महाविकास आघाडीबाबत प्रेमाचा उमाळा का आला? कालपर्यंत शिवसेनेला भाजपच्या स्तराजूत तोलणाऱ्या एमआयएमला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा कशी निर्माण झाली, हा मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.